नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत सकाळच्या घाईत झटपट होणारा, एक थेंबही तेलाचा वापर न करता तयार होणारा कापसासारखा मऊ आणि जाळीदार रवा डोसा आणि त्यासोबतच हॉटेलच्या सिक्रेट पद्धतीने बनवलेली रसरशीत बटाटा भाजी. रेसिपी खूप सोपी आहे आणि हेल्दी सुद्धा. चला तर मग करूया सुरुवात. सर्वात आधी आपण अर्धा किलो रवा घेतला आहे. रवा कोणताही चालेल, बारीक किंवा थोडासा जाडसर असेल तरी हरकत नाही. हा रवा भिजवण्यासाठी मी ताकाचा वापर केला आहे. तुमच्याकडे ताक नसेल तर अर्धा लिटर पाण्यात अर्धी वाटी दही फेटून घेतले तरी चालेल. इथे मी अर्धा लिटर ताकाचा वापर केला आहे. अर्धा किलो रव्यासाठी अर्धा लिटर ताक पुरेसे आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटे मुरण्यासाठी बाजूला ठेवायचे आहे. रवा ताकात छान मुरला की डोशाला नैसर्गिक मऊपणा आणि छान अशी जाळी तयार होते. 10 मिनिटे झाली आहेत. आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि छान फिरवून घेऊयात. आपले ताक आणि रव्याचे मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून मग ते मिक्सरला फिरवून घ्यायचे. एक सलग धार राहील अशी कन्सिस्टन्सी आपल्याला डोशांसाठी पाहिजे. आता हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि उरलेले मिश्रणही असेच बारीक करून भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1.5 पॅकेट इनो घालणार आहे. इनो घालण्या अगोदर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि मग इनो घालायचा, म्हणजे इनो छान ॲक्टिव्ह होतो आणि शेवटच्या डोशापर्यंत बबल्सही राहतात आपल्या बॅटर. अर्धा किलो रव्यासाठी मी इथे 1.5 पॅकेट इनोचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही याचे डबल प्रमाणही वापरू शकता. 1 पॅकेट इनोनेही जाळी छान पडते, पण शेवटच्या डोशापर्यंत बबल्स टिकून राहत नाहीत बॅटरमध्ये, त्याच्यामुळे मी 1.5 पॅकेट वापरलेलं आहे. बॅटरमध्ये इनो घातल्यानंतर आपल्याला ते एकाच दिशेने फेटून घ्यायचे आहे आणि खूप वेळ फेटायचे नाही. तर इथे छान बबल्स तयार झाले आहेत. आता आपण डोसे बनवून घेऊ. तर डोसे बनवताना महत्त्वाची टिप म्हणजे आपला डोशाचा तवा चांगला गरम झाला की मगच त्याच्यावरती डोशाचे बॅटर पसरवून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता मी तव्याला किंवा डोशाला अजिबात तेल लावलेले नाही, तरीही डोशाला किती सुंदर आणि बारीक जाळी पडली आहे. हा डोसा कुरकुरीत नसून एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत होतो. तेल न वापरताही डोसा तव्याला चिटकत नाही. हेच डोसे जर का तुम्ही थोडेसे जाड बनवलेत आणि याला लोणी लावलेत तर घरच्या घरी याच बॅटरपासून आपण लोणी डोसेही तयार करू शकतो. अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व डोसेही बनवून घेतलेले आहेत. तर चला, इथे आपले डोसे तर तयार झाले आहेत. आता आपण वळूया भाजीकडे. तर भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहून घेऊ. तर इथे मी मध्यम आकाराचे 4 बटाटे उकडून कुस्करून घेतलेले आहेत. 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत. फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. त्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पाने घेतले आहेत. 2 मिरच्या आडव्या कट करून घेतलेल्या आहेत. लाल तिखट अर्धा चमचा, पाव चमचा हळद घेतली आहे आणि 1 चमचा सांबार मसाला. नंतर 2 चमचे दही घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ. भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि फोडणीसाठी 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. तर आता आपण सर्व साहित्य तर पाहिले आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊयात. तर फोडणीसाठी इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतले आहे. तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी घालायची आणि छान तडतडवून घ्यायची. त्यानंतर कढीपत्ता घालायचा. तोही तडतडला की मग त्याच्यामध्ये आपण उभा कट करून घेतलेला कांदा घालणार आहोत. कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा मऊ परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली मिरची घालायची आहे. तेही 2 मिनिटासाठी भाजून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालायची आहे. तेही छान मिक्स करून भाजून घ्यायची 1 मिनिटासाठी.
आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सांबार मसाला घालायचा आहे. तोही छान मिक्स करून घ्यायचा आणि वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. छान मिक्स करून याच्यामध्ये आपण 2 चमचे दही घालायचे, तेही छान मिक्स करायचे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालायचे आहे. हे पाणी छान मसाल्यांमध्ये मिक्स करून याच्यामध्ये आपण उकडून घेतलेला कुस्करलेला बटाटा घालायचा आहे. बटाट्याच्या भाजीमध्ये दही आणि पाणी वापरल्यामुळे बटाटा भाजी एकदम सॉफ्ट होते आणि सांबार मसाल्याने त्याला अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते. हॉटेलपेक्षा जास्त चांगली म्हटलात तरीही चालेल. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची. छान आपली भाजी रेडी आहे. आपण घरी चपाती बरोबर खाण्यासाठी पिवळी बटाटा भाजी बनवतो, तीच आपण डोशाबरोबरही वापरतो. त्याच्यामुळे लहान मुलांना वगैरे ती बटाटा भाजी डोशाबरोबर आवडत नाही. तुम्ही या प्रकारे बटाटा भाजी बनवून पहा, मुले आवडीने खातील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी दाखवलेल्या रेसिपीचे प्रमाण 4 ते 5 लोकांसाठी पुरेसे आहे. अर्धा किलो रव्यामध्ये मी इथे मोठ्या साईजचे 10 डोसे बनवले होते. तुम्ही पाहू शकता डोसे हे आपले छान सॉफ्ट एकदम जाळीदार तयार झालेले आहेत. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तुम्ही शेवटपर्यंत पाहिली असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची रेसिपी कशी बनली ते सांगायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद.